नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. आज आपल्या हम्पी ट्रिपचा एक जबरदस्त दिवस. दिवसाची सुरुवात झाली ती टमटममध्ये बसून. हो, अगदी देसी टर्बो मोडमध्ये. टमटम चालत होती की उडत होती हेच कळत नव्हतं, पण हवा मात्र एकदम झकास होती. रस्त्यातली शितं, दगडांची टेकडं आणि तो हम्पीचा सकाळचा सुवास, म्हणजे आयुष्य एकदम झकास वाटत होतं. आणि मग आलो आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडं, तो म्हणजे आपला सकाळचा ब्रेकफास्ट. कर्नाटकमधलं लोकल फूड बोललं की समोर दिसतं ते इडली, डोसा, आप्पे, लेमन राईस आणि बरंच काही. मित्रांनो, खरं सांगू, हा ब्रेकफास्ट इतका टेस्टी होता की मनात विचार आला की आपण हम्पी टूरला आलोय की ब्रेकफास्ट टूरला. मस्तपैकी सकाळच्या ब्रेकफास्टचा ताव मारला, पोट भरलं. आता निघू आपण पुढच्या प्रवासाला. आज आपण जात होतो हम्पीच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणी, विठ्ठल मंदिर. इकडे जाण्यासाठी छोट्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत आणि आमच्या ड्रायव्हर ताईंचं काय सांगायचं, अगदी फॉर्म्युला 1 ड्रायव्हर बसल्यासारखं आम्हाला टेम्पल गेटवर घेऊन गेल्या. मी उतरून ताईंना विचारलं, ताई एवढ्या स्पीडचं लायसन कुठून घेतलं तुम्ही? गेटमध्ये शिरताच वाटलं, अरे वा, आपण तर एखाद्या प्रचंड राजवाड्यात प्रवेश करत आहोत. आत गेल्यावर एकापेक्षा एक भव्य रचना, दगडांवरचं जादूचं कोरीव काम. कॅमेरा कुठं ठेवू, मी कुठे पाहू अशी अवस्था माझी. आता थोडं इतिहासाचं ज्ञान अपलोड करून टाकतो. विठ्ठल मंदिर हे विजयनगर साम्राज्याचं एक भव्य, कलात्मक आणि सर्वात प्रसिद्ध मंदिर. मंडप, सुंदर स्तंभ आणि विशाल प्रांगण, सगळं इतकं सुंदर होतं की त्या काळात जर इंस्टाग्राम असतं तर ही मंदिरं व्हायरल झालीच असती. पण इकडच्या गाईडकडून एक दुःखरी गोष्ट कळाली. 1565ला तालिकोटची लढाई झाल्यावर 4 सुलतानांनी, म्हणजेच बिजापूर असेल, गोलकुंडा, अहमदनगर आणि बेरार, हे संपूर्ण हम्पी शहर लुटलं आणि अनेक मंदिरं तोडली. आता का तोडली असतील, त्यामागची कारणं काय असतील, तर मुख्य कारणं अशी होती: युद्धातील सूड, संपत्ती लुटणं, धार्मिक व राजकीय वैर आणि विजयनगर साम्राज्य संपवणं ही त्यातील महत्त्वाची कारणं. म्हणून आज आपण पाहतो ते सुंदर अवशेष म्हणजे त्या काळातील विध्वंसाची जिवंत साक्ष आहे. पण आता येतो सगळ्यात फेवरेट स्टार, भारतीय 50 रुपयांच्या नोटेवरचा तोच रथ. हाच तो प्रसिद्ध दगडी शिलारथ पाहताना वाटतं हे कोणत्या फिल्म सेटवर उभं केलंय का? पण नाही, हे सर्व खऱ्या दगडांमधून बनवलेलं अविश्वसनीय कलाकृती आहे. विठ्ठल मंदिर संकुल खूप मोठं आहे. यात अनेक मंदिरं, मंडप, 7 शृंगारांच्या वास्तू, संगीत स्तंभ आणि कोरीव काम केलेलं आहे. एकदम कला प्लस इतिहास प्लस आश्चर्य यांचा भारी कोंबो आहे. इकडे जी विठ्ठलमूर्ती होती ती पंढरपूरला नेण्यात आली, कारण इकडे मंदिरं तोडण्यात येत होती आणि इकडेच होती ती विठ्ठलमूर्ती. आणि या मंदिराचं देखील नाव विठ्ठल मंदिरच आहे आणि हे पंढरपूरला घेऊन गेलं. म्हणजे थोडक्यात विठ्ठल मंदिर म्हणजे फक्त मंदिर नाही, तो एक संपूर्ण अनुभव आहे, जिथे प्रत्येक दगड बोलतो आणि इतिहास तुमच्या कानात गुपित कुजबसतो.
मित्रांनो, आता आपण जातो आहोत हम्पीतील एक खास आणि नाजूक ठिकाणी, लोटस महल. संपूर्ण हम्पी भव्य दगडी वास्तूंनी भरलेली आहे आणि त्यात हा छोटासा सुंदर महल म्हणजे जणू शांतपणे उभं असलेलं एक कमळाचं फूल. लोटस महल हे विजयनगर साम्राज्यातील राजघराण्यातील स्त्रियांसाठी बनवलेलं एक खाजगी ठिकाण मानलं जातं. म्हणूनच याचं वातावरण, रचना आणि कोरीव काम सगळंच खूप नाजूक आणि देखणं आहे. लोटस महलचं डिझाईन कमळासारखं दिसतं. वरच्या कमानी, आतली रचना, खिडक्या सगळं खूप सिमेट्रिकल आणि कल्पकतेने केलेलं. हिंदू आणि इस्लामिक शैलीचं सुंदर मिश्रण इथे दिसतं आणि ही हम्पीतील खूप खास गोष्ट आहे. लोटस महल शेजारीच आपल्याला हत्ती महल पाहायला भेटतो. हा हत्ती महल म्हणजेच एलिफंट स्टेबल, विजयनगर साम्राज्यातील राजेशाही हत्तींसाठी खास उभारलेलं भव्य स्टे हाऊस. आजकाल लोक हॉटेल बुक करतात, तेव्हा राजे महाराजांनी त्यांच्या हत्तींसाठी अशा 11 रूम्स बुक केल्या होत्या. प्रत्येक घुमटाच्या खाली एक मस्त खोली. आणि मी विचार करत होतो, आपलं इतकं घर मोठं नसेल, पण या हत्तींच्या रूम्स बघा, एकदम राजेशाही. मित्रांनो, हम्पीतलं प्रत्येक ठिकाण वा म्हणायला लावतं. आणि ही पुष्करणी बघताच वाटतं, अरे इतक्या पायऱ्या. ही पुष्करणी म्हणजे प्राचीन काळातील स्टेपवेल. राजे महाराजे पूजा, उत्सव सगळ्या मोठ्या गोष्टी याच ठिकाणी करत. इतक्या परफेक्टली बनलेल्या पायऱ्या पाहून मला एकच विचार आला, यांना मॅथ्समध्ये किती मार्क्स मिळाले असतील. कारण सिमेट्री बघून तर जिओमेट्री पण इम्प्रेस होईल. इतिहास सुंदर जपलाय. आपण फक्त त्याचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करायचं आणि पायऱ्यांवरून खाली अनाहूतपणे जायचं नाही.